नमस्कार. माझे नाव श्रेया नितीन कुलकर्णी, राहणार बेलापूर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. मी JTS कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनी, इयत्ता 12वीत शिकते. माझ्या कवितेचा विषय आहे बाप. मुलगी झालीये समजताच ज्याचा आनंद गगनात मावत नाही ना, तो असतो बाप. जगाला ओरडून ओरडून सांगतो मला मुलगी झालीये, तो असतो बाप. लहानपणी तिच्या हाताला धरून तिला चालायला शिकवतो आणि तिला बोलायला शिकवतो ना, तो असतो बाप. मुलीचा प्रत्येक हट्ट खिशात पैसे नसतानाही जो पुरवतो ना, तो असतो बाप. मुलीवर निस्वार्थपणे प्रेम करत असतो पण कधी दाखवत नाही ना, तो असतो बाप. मुलीविषयीच्या भावना जो मनात ठेवतो पण कधी बोलून दाखवत नाही ना, तो असतो बाप. मुलीने काही चूक केली की जो करत असतो माफ, तो असतो बाप. आणि मुलीने जर काही अभिमान वाटेल असं केलं की पूर्ण गावाला सांगतो आणि रस्त्याने वर मान करून चालतो ना, तो असतो बाप. मुलीच्या लग्नात त्याचा होत असतो थरकाप. मुलीच्या लग्नात त्याचा होत असतो थरकाप, कारण की ज्या मुलीला त्याने लहानाची मोठी केलेली असती तीच मुलगी ओलांडत असते परक्याच्या घराचे माप. मुलीच्या लग्नात जो ढसाढसा रडतो ना, तो असतो बाप. मुलीच्या एका फोनची लग्नानंतर जो डोळे लावून बघत असतो ना वाट, तो असतो बाप. मुलीसाठी काय करू आणि काय नको हे त्याला सारखं वाटत असतं ना, तो असतो बाप. मुलगी घरी येते समजताच मुलीच्या आवडीनिवडीच्या प्रत्येक गोष्टी जो घरात आणून ठेवतो ना, तो असतो बाप. मुलीला आपल्याकडून काही कमी तर पडत नाहीये ना, किंवा काही कमी तर पडणार नाही ना, याचा जो सारखा विचार करत असतो ना, तो असतो बाप. मुलगी स्वतःजवळ असल्यावरही ती सुखात असेल ना, आणि परक्याची झाल्यावरही तिला सासरचे समजून घेत असतील ना, याची ज्याला मरेपर्यंत काळजी असते ना, तो असतो बाप. शेवटी एकच म्हणेल, ज्या मुलीला बाप कळाला ना, त्या मुलीलाच तो मिळाला. ज्या मुलीला बाप कळाला नाही ना, त्या मुलीला बाप असून सुद्धा मरेपर्यंत नाही मिळाला. धन्यवाद.